राज्याचे तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे 28 जानेवारी 2026 रोजी विमान अपघातात निधन झाले. अजितदादासह अन्य 5 जणांना आपले प्राण गमवावे लागले. अजितदादांचा विमान अपघात झालेल्या गावातच आणखी एक विमान कोसळल्याची घटना घडली. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यात आज पुन्हा एकदा विमानाचा अपघात झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सुदैवाने वैमानिकाने दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे एक मोठा अनर्थ टळला असून कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मिळालेल्या माहितीनुसार बारामतीमधील रेडबर्ड या नामांकित कंपनीचे पायलट ट्रेनिंग विमान आज सकाळी नियमित प्रशिक्षणासाठी आकाशात झेपावले होते. सकाळी 8:40च्या सुमारास विमान गोजुबावी गावाच्या उत्तर दिशेला सुमारे 1.5 किलोमीटर अंतरावर असताना अचानक विमानात तांत्रिक बिघाड झाला. हवेतच विमानाचा इंजिनचा आवाज बंद पडल्याने वैमानिकाचे नियंत्रण सुटण्याची भीती निर्माण झाली होती. विमान कोसळण्याची शक्यता निर्माण झालेली असतानाही शिकाऊ वैमानिकाने कमालीचे प्रसंगावधान राखले. विमानाचा वेग आणि जमिनीचे अंतर लक्षात घेत त्याने विमानाची दिशा लोकवस्तीकडून शेताकडे वळवली. जवळच असलेल्या एका उसाच्या शेतात वैमानिकाने विमानाचे सुरक्षितरित्या इमर्जन्सी लँडिंग केले. जमिनीला आदळताना विमानाचे नुकसान झाले असले तरी वैमानिकाला कोणतीही गंभीर इजा झालेली नाही. विमान अपघात झाल्याचे पाहताच परिसरातील शेतकऱ्यांनी आणि ग्रामस्थांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. यावेळी प्रशिक्षण घेणारा वैमानिक प्रचंड घाबरलेल्या अवस्थेत आढळून आला. स्थानिक नागरिकांनी त्याला धीर दिला आणि तातडीने कंपनीच्या प्रशासनाला व पोलिसांना याची माहिती दिली. बारामतीत वारंवार होणाऱ्या प्रशिक्षण विमानाच्या अपघातामुळे आता सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून नागरी विमान वाहतूक संचालनालय या घटनेची चौकशी करण्याची शक्यता आहे. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.